श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मला ना आज वांग्याची भाजी बनवायची होती, तर त्यासाठी मी वांगे आणायला गेलेले होते. आणि इकडे बघा लिंबाच्या झाडावर ना बगड्यांची शाळा भरलेली होती. मस्त सकाळी सकाळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेत होते ते. आणि त्यांच्यातील एक बगळा ना बघा हे इकडे बसलेलं होतं वाडाच्या झाडावरती. काय माहिती बिचाराचं काय भांडण झालेलं होतं. मला जाऊपर्यंत सासूबाईंनी वांगे तोडून ठेवलेले होते. मग मी घरी आले आणि वांगे स्वच्छ धुवून घेतले. मला मसाला भरलेलं वांगं बनवायचं होतं, मग त्यासाठी मी मसाला काढून घेतला. शेंगदाणे भाजून घेतले, थोडासा लाल मसाला, थोडासा काळा मसाला, मीठ, लसूण, कोथिंबीर सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. मग ना वांगे कट केले, पण त्याला खूपच काटे होते, त्यामुळे मी काही काटे काढून घेतले होते आणि मग त्यामध्ये मसाला भरला. त्यानंतर कढईमध्ये तेल तापवून घेतलं. मग त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, जिरे आणि हे मसाले भरलेले वांगे थोडा वेळ परतून घेतले. वांगे परतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी करून टाकलं आणि छान अशी वांग्याची भाजी बनवून घेतली. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान असं वांगं शिजवून घेतलेलं होतं. इथे आपलं मसाला वांगं तयार झालेलं होतं. रात्री मी पालकाची भाजी बनवलेली होती, थोडीशी उरलेली होती. मग सकाळी आता काही कोणी खाणार नव्हतं, म्हणून म्हटलं चला बाजरीच्या पिठामध्ये तिला आहे ना मळून घ्यावं. मग त्याचे धपाटे बनवून घ्यायचे होते, कारण की ना असं सगळे खातात, पण तशी भाजी कोणीच खाल्ली नसती. मग त्याचे असे छान धपाटे बनवून घेतले. आणि आमच्या घरामध्ये ना अन्न वायाला घातलेलं आवडत नाहीत. मग ते शिळं असलं ना तरी आम्ही दुसऱ्या दिवशी खात होते. आणि थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे जास्त लवकर भाज्या खराब होत नाहीत. त्यानंतर ना थोडीशी शेपूची भाजी केली होती, कारण की सगळ्यांना ना वांगा आवडत नाही. मग पोळ्या लाटून घेतल्या आणि मस्त असं गरमागरम जेवण केलं. चला मग मंडळी, या जेवण करायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.